आज आपण किचनमधल्या टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत. तर चला व्हिडिओचा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मासे खाताना काटा घशात अडकल्यास 1-2 केळी खावीत. काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात 2-3 तरी लवंगा ठेवाव्यात, म्हणजे कीड लागत नाही. कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात. त्यामुळे भाजी चवदार होतेच आणि त्याचा कडूपणा येत नाही. स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा. स्वच्छ होतील आणि वासही येत नाही. बागकाम वगैरे केल्यानंतर हात, त्वचा व नरम राहावेत म्हणून यासाठी चमच्याभर गोड तेलामध्ये साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका. साधंच पाणी वापरावे, थंड पाणी वापरू नये. पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ कालवून घ्या, म्हणजे बरे वाटेल. घरातील कोणताही पंखा, एक्झॉस्ट फॅनसुद्धा चालेल. स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंदी बुडवून त्याने फॅन घासून घ्या, किंवा आपण टर्पेंटाईनमध्ये चिंदी बुडवून फॅन पुसू शकतो. भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याबरोबर ठेवा. 2-3 दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा. कपड्यावरील तेलाचे डाग घालविण्यासाठी त्या डागांवर थोडं पेट्रोल चोळा किंवा टर्पेंटाईन चोळू शकता तुम्ही, आणि नंतर ते कपडे धुवा. डोसा बनवताना डोस्याचे पीठ तव्याला चिटकवू नये म्हणून वांग्याच्या किंवा कांद्याच्या तुकड्याला तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा, म्हणजे डोसा तव्याला चिटकत नाही. हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्टरचे ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या. तेल घट्ट होणार नाही. पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे डोल तसेच ठेवू नये. 1च्या 2 वाट्या करून उडीद डाळी ठेवाव्यात, म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या राहतात. तोंडात फोड आल्यास 1 हाताने बोट तुळावरील साईत बुडवा आणि त्या जागी लावा, आराम होईल. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा. वर्षभर लाल रंग राहतो. वर्षभराचे तिखट, मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा. पुरण शिजवताना डाळीबरोबर 1 मूठभर तांदूळ घालावे, म्हणजे पुरण चांगले घट्ट होते. पुरणाची, गुळाची, सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा. पोळ्या हलक्या होतात. तसंच नवनवीन टिप्स, ट्रिक्स ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.